नमस्कार. तर आज परत एकदा सतत विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे की खरंच एक नाडी असेल तर मूल होत नाही का? किंवा बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल बघा, की समोरचं स्थळ आम्हाला खूप पसंत होतं, पण दोघांची नाडी एक येत होती त्यामुळे आम्ही नकार दिला. तर खरंच हे नाडी हा प्रकार काय आहे? तर हा व्हिडिओ सर्वसामान्य लोक ज्यांना ज्योतिषशास्त्रातलं फारसं ज्ञान नाही, त्यांच्यासाठी सोप्या भाषेत सांगते नाडी म्हणजे काय असतं. तर तुम्ही जन्मला तेव्हा चंद्र कोणत्या नक्षत्रामध्ये होता त्याच्यावरून नाडीचा प्रकार ठरतो. नाडी 3 प्रकारच्या असतात: आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्यनाडी. आता नाडीवरून काय समजतं, तर नवीन जन्माला आलेलं मूल त्याची नाडी कोणती आहे त्याच्यावरून त्याच्या प्रकृतीचा अंदाज लावला जातो किंवा त्याच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असेल हे बघितलं जातं. आता आद्य नाडी असेल तर व्यक्ती वात प्रकृतीची असेल, मध्य नाडी असेल तर व्यक्ती पित्त प्रकृतीची असेल आणि जर अंत्यनाडी असेल तर व्यक्ती कफ प्रकृतीची असेल. आता मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर 2 व्यक्तींचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह असेल तर त्यांना मूल होत नाही का? किंवा जर दोघांची प्रकृती किरकोळ असेल किंवा सदृढ असेल, दोघंही वात प्रकृतीचे असतील, दोघंही पित्त प्रकृतीचे असतील किंवा दोघंही कफ प्रकृतीचे असतील, तर फक्त या एका गोष्टीवरून आपण त्यांना मूल होणार नाही असं म्हणू शकतो का? तर नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये या गोष्टीची 100% खात्री दिली जात नाही. जर मेडिकल सायन्समध्ये अपवाद आहेत तर ज्योतिषशास्त्रात सुद्धा बरेच अपवाद आहेत. एक नाडी असून सुद्धा संतानप्राप्ती लोकांना झालेली आहे आणि दोघांच्या नाडी वेगवेगळ्या असून सुद्धा संतानप्राप्ती होत नाही. तर खरं तर संतानप्राप्तीसाठी दोघांचा पंचम भाव, पंचमेश हा बघणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर विवाह करताना सप्तम स्थान, सप्तमेश कुठे आहे, दोघांमध्ये ग्रहमैत्री आहे का, येणाऱ्या दशा दोघांच्या कशा आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त लोकांच्या मनातून एक नाडी या गोष्टीची भीती घालवण्यासाठी किंवा गैरसमज दूर करण्यासाठी आहे. खूप सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करून हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण, फीचं स्ट्रक्चर कसं आहे, तुम्ही कोणत्या वेळी फोन करायचा आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजवरती मिळेल. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.